तुम्ही मतदानाचा हक्क बजावलेला आहे? खूप प्रसन्न आणि छान वाटते, कारण पहिल्यांदाच मला मॉडेल कॉलनीमध्ये धनुष्य बाणावर मतदान करायची संधी मिळाली. तर मतदान गुप्त असतं, आता माझं मतदान तर जगजाहीर आहे. तर मला आपल्याला सांगायचं आहे की व्यवस्था चांगली आहे, परंतु सिनियर सिटीजनना पायऱ्यावरून आणण्यासाठी जेवढी व्यवस्थित व्यवस्था पाहिजे तेवढी नाही आहे. पण आतमध्ये गेल्यावर प्रत्येक ठिकाणी ज्या पायऱ्या होत्या आधी विद्याभवन शाळेमध्ये त्याच्यापेक्षा व्यवस्था चांगली आहे. परंतु झालंय काय की मतदार यादीमधले जे जुने मतदार होते, म्हणजे जे वयाने जास्त झालेत उलटे, त्यांना इकडे केलेलं आहे शिफ्ट, आणि बाकीचे जे मतदार आहेत ते तिकडे आहेत. प्रत्येक ठिकाणी पायऱ्या या शाळांमध्ये असतातच की ज्या चढताना सिनियर सिटीजनना त्रास होतो. रांगेत उभं राहायला सुद्धा रांगेत फार अपुरी जागा आहे. पण ठीक आहे, शेवटी मतदानाच्या अधिकारासाठी आपण हे सगळं स्वीकारत असतो. सगळीकडे महाराष्ट्रामध्ये मतदान चाललेलं असताना काल फार अशांत वातावरण होतं, परंतु त्याच्यामुळे मतदान आहे आणि निवडणूक आहे याची जाणीव मतदारांपर्यंत झालेली आहे. आणि ज्या प्रकारने काही गैरमार्गांचा उपयोग होतोय तर त्याचा कुठलाही दबाव मतदार न घेता निर्भयपणाने मतदान करतील अशी मला खात्री वाटते. पुणे शहराच्या मध्ये प्रत्येक ठिकाणी काही वॉर्डांमध्ये जाऊन आले मी, प्रत्येक ठिकाणी उत्साहाचं वातावरण आहे. काही ठिकाणी मोबाईल आत नेत असताना दुजाभाव केला जातोय अशी तक्रार पण माझ्याकडे आलेली आहे. काही लोक जे एकटे येतात त्यांना मतदान करण्याच्या आधी त्यांचा मोबाईल कुठे ठेवायचा कळत नाहीये, आणि मग मोबाईल ठेवून द्या म्हटल्यावरती ते परत जात आहेत. अशा सुद्धा तक्रारी काही ठिकाणून आल्या आहेत. तर एक व्यवस्थित माहिती लोकांपर्यंत पोचली पाहिजे की इथे मतदानाच्या आधी तुमचा मोबाईल ठेवता येईल. ते आता या क्षणी जरी शक्य नसलं तरी आलेल्या मतदारांना गाईड करण्यासाठी एखादा अधिकारी बाहेर सुद्धा त्यांनी अधिक जास्तीचा ठेवायला पाहिजे किंवा बोर्ड लावायला हवा होता असं मला वाटतं. पण याच्या पलीकडे अतिशय चांगलं वातावरण आहे आणि आम्हाला उत्तम प्रकारे लोकांचं सहकार्य मिळेल असं वाटतं. काय अशांत वातावरण होतं असं म्हणताय, नेमकं कोणामुळे हे अशांत वातावरण झालं, कोण त्याला जबाबदार आहे? एकतर सातत्याने इतर पक्ष जे आहेत लढतीमध्ये ते कसे अदृश्य आहेत हे दाखवण्याची दोन मोठ्या पक्षांमध्ये फार मोठी चुरस चाललेली आहे, आणि त्याच्यामुळे आपला जो चौथा स्तंभ आहे त्यांचेच मन दूषित करून त्यांना प्रभावित करण्याचं राजकारण मोठ्या प्रमाणात चालू आहे असा मी थेट आरोप करते. असं धरायलाही हरकत नाहीये की जेणेकरून आमच्या दोघातच चुरस आहे दाखवायचं आणि बाकीचे पक्ष जे आहेत त्यांचं महत्त्व कमी करायचं. तर हे एक कशामुळे राजकारण होत आहे हे सगळं जगजाहीर आहे. दुसरं मी असं म्हणेन की पैसे वाटणं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.